नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना, मी गोरख शिलार, ग्रीन लीग प्रोटेक्शन. आज आपण डग धामणगावमधील श्री लक्ष्मण बाबासाहेब कदम यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत. तर त्यांनी मागच्या वर्षी जे ऊस पीक आहे, ह्या ऊस पिकाला रासायनिक खतासोबत आपल्या रूट झोनचा वापर केला होता. तर त्यांना रूट झोनचा रिझल्ट कसा वाटला हे स्वतः ते ह्यावर आता सांगतील. नमस्कार. दरवर्षी आम्ही ऊसासाठी 10-26 युरिया 15-15 हे खत वापरत होतो. पण ह्या वर्षी आम्ही रूट झोन आमचे देवळगावचे गोरख शिल्लार यांची आमची भेट झाली. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिले. ते म्हणले आमचं एकदा वापरून बघा. पण आम्हाला ह्या वर्षी गेल्या वर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे त्या रूट झोनचा रिझल्ट 100% आम्हाला आलेला आहे. आणि दरवर्षी आम्ही रूट झोन वापरू. दरवर्षी आमचा ऊस 15 ते 20 कांड्यापर्यंत वाढत होता. पण ह्या वर्षी आमचा ऊस गेला 28 ते 30 कांड्यापर्यंत. आणि कांड्याची लांबी सध्या दरवर्षीच्या पेक्षा जास्त लांबलेली आहे. 8 ते 9 इंच कांडी आहे. बरं, एक साधारणतः तुम्ही दरवर्षी समजा रासायनिक खताचा वापर करत होता, तर ह्या वर्षी तुम्ही रूट झोन वापरलं, तर दरवर्षी तुमचं उत्पादन किती होतं एक साधारणतः? दरवर्षी आमचं उत्पन्न होतं तर लय 50 ते 55 टन. पण ह्या वर्षी आम्हाला अपेक्षा आहे की 70 टन व्हायलाच पाहिजे. 65 ते 70 टन, 15-20 टनाचा आम्हाला फरक या वर्षी पडणार आहे. साधारणतः आपण बरेचसे शेतकरी काय करतात, रासायनिक खताचा वापर करून रेग्युलर जे आहे ते उत्पादन घेतात. तर दरवर्षी जर प्रत्येक शेतकऱ्याने जर वापरलं तर साधारणतः 15 ते 20% उत्पादनामध्ये वाढ 100% येऊ शकते. आहेच. तर बरोबर, तुम्ही रूट झोन बद्दल खुश आहे. बाकीच्या शेतकऱ्याला काय संदेश द्याल, काय सांगाल तुम्ही? सर्व शेतकऱ्याने रूट झोन वापरायलाच पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. चालते, धन्यवाद.